बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ काही कथा किंवा व्यक्तिरेखा सांगत नाही, तर एका संपूर्ण प्रदेशाचा आत्मा, तिथला संघर्ष आणि तिथली जगण्याची जिद्द आपल्यासमोर उलगडून ठेवतं. हे पुस्तक म्हणजे व्यंकटेश माडगुळकर यांचं माणदेशी माणसं. आणि हे एक असं पुस्तक आहे जे वाचून संपत नाही. ते आपल्या मनात म्हणजे बराच काळ रेंगाळत राहतं. हो, खरंय. कारण यात घटना नाहीत, यात माणसं आहेत. आपल्यासारखी, पण तरीही खूप वेगळे. बरोबर. आणि म्हणूनच चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ज्या प्रदेशाबद्दल बोलतोय तो माणदेश नेमका आहे तरी काय, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हो, अगदी. कारण हे नाव नकाशावर शोधून सापडणार नाही. म्हणजे हा काही प्रशासनाने ठरवलेला जिल्हा किंवा तालुका नाहीये. मग काय आहे हा प्रदेश? हीच तर त्याची पहिली आणि सर्वात महत्वाची ओळख आहे बरं का. माणदेश ही एक भौगोलिक आणि त्याहूनही अधिक एक सांस्कृतिक ओळख आहे. अच्छा. नकाशावर पाहायचं झाल्यास हा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरचा माणगंगा नदीच्या खोऱ्यातला एक सलग भूभाग आहे. पण ही झाली कागदावरची ओळख. याची खरी ओळख आहे दुष्काळी प्रदेश. दुष्काळी प्रदेश हा शब्द आपण खूप सहजपणे वापरतो, पण त्याचा खरा अर्थ काय? म्हणजे फक्त पाऊस कमी पडतो इतकंच, की त्यामागे अजून काही आहे? खूप खूप खोल अर्थ आहे त्याचा. फक्त पाऊस कमी पडतो असं नाही, तर तो कधी पडेल, कसा पडेल याची काहीही शाश्वती नसते. म्हणजे अनिश्चितता. प्रचंड अनिश्चितता. इथली जमीन कोरडी, रखरखीत, त्यामुळे इथलं जीवन हे सतत एका अधांतरी अवस्थेत असतं. या प्रदेशाचा स्थायी भावच संघर्ष आहे. विचार करा, आपल्या शहरात पाणी आलं नाही तर एक दिवस आपली काय अवस्था होते? अगदी. एक दिवसही सहन होत नाही आपल्याला. बरोबर. तिथे पिढ्यानपिढ्या माणसांचं अख्खं आयुष्यच पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. म्हणजे तिथल्या माणसांसाठी पाऊस म्हणजे केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तो जगण्या मरण्याचा रोजचा प्रश्न आहे. अगदी तसंच. पाऊस आला तर गावात जीवन, शेतात पीक, जनावरांना चारा, नाही तर गाव सोडून पोटासाठी कुठेतरी स्थलांतर करावं लागतं. आपलं संपूर्ण आयुष्य जर एका अशा गोष्टीवर अवलंबून असेल जी आपल्या हातात नाही, तर आपला स्वभाव कसा घडेल? याच सततच्या अनिश्चिततेतून, याच निसर्गाशी केलेल्या रोजच्या झगड्यातून तिथली माणसं घडलीयेत. कणखर. हो, कणखर आहेत. कमी बोलणारी, वरून पाहता थोडी राखट वाटणारी, पण आतून माणुसकी घट्ट जपून ठेवणारी. त्यांच्यात एक प्रकारचा करारीपणा आहे. आणि लेखक व्यंकटेश माडगुळकर स्वतः याच मातीतले, त्यामुळे त्यांचं निरीक्षण हे बाहेरच्या माणसाचं नाही, ते आतून आलेलं आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ते त्या जगाचे निरीक्षक नाहीत, ते त्या जगाचा एक भाग आहेत. म्हणूनच ते सहानुभूतीने लिहितात, पण कुठेही केविलवाणेपणा येऊ देत नाहीत. बरोबर. ते तिथल्या माणसांच्या दुःखाचं प्रदर्शन नाही मांडत, तर त्यांच्या जगण्यातला आत्मसन्मान दाखवतात. तर हा झाला माणदेशाचा कॅनव्हास. आता या कॅनव्हासवर माडगुळकरांनी जी चित्र काढली आहेत तिच्या स्वरूपाबद्दल बोलूया. हे कथांचं पुस्तक नाही, तर व्यक्तिचित्रणांचा संग्रह आहे असं म्हटलं जातं. हो. या दोन्हीत नेमका काय फरक आहे? कारण वरवर पाहता दोन्हीमध्ये माणसंच भेटतात आपल्याला. हा खूप मूलभूत आणि सुंदर फरक आहे. कथेत कसं असतं, एक आराखडा असतो, एक घटनाक्रम असतो. साधारणपणे तिला एक सुरुवात, मध्य आणि शेवट असतो. एक प्लॉट असतो. अगदी. पात्रे एका प्रवासातून जातात, त्यांच्यात काहीतरी बदल होतो. पण व्यक्तिचित्रण म्हणजे काय, तर ते एखाद्या व्यक्तीवर रोखलेल्या कॅमेऱ्यासारखं आहे. किंवा असं समजूया की आपण एका चित्रकाराच्या स्टुडिओत गेलो आहोत आणि तिथे एकामागोमाग एक पोर्ट्रेट्स लावलेली आहेत. वाव, खूप छान उदाहरण आहे हे. म्हणजे प्रत्येक प्रकरणात आपण एका नवीन माणसाला भेटतो, त्याचं चित्र पाहतो. अगदी बरोबर. लेखक एका व्यक्तीवर आपलं लक्ष केंद्रित करतो. तिच्या सवयी, तिचा स्वभाव, तिचं दिसणं बोलणं, तिच्या आयुष्यातला एखादा छोटा पण अत्यंत महत्वाचा प्रसंग निवडून त्यातून ती व्यक्ती वाचकासमोर जिवंत उभी केली जाते. आणि माणदेशी माणसामध्ये हेच तंत्र वापरलं आहे. हो, पण गंमत अशी आहे बरं का, की ती व्यक्ती एकटी नसते. ती तिच्यासारख्या हजारो लोकांचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे ते चित्र फक्त एका व्यक्तीचं असलं तरी त्यात आपल्याला अख्ख्या समाजाचं प्रतिबिंब दिसतं. नेमका हाच मुद्दा. जसं एका रामामैलकुळीमध्ये आपल्याला रस्त्यावर दगड फोडणारे सगळे मजूर दिसतात, किंवा एका नामा मास्तरमध्ये कलेची आवड असूनही परिस्थितीमुळे घुसमटलेले हजारो शिक्षक दिसतात. अच्छा. व्यक्तिचित्रण हे एका थेंबासारखं असतं.
ज्यात आपल्याला समुद्राची चव कळते. ते एका व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचं सत्य आपल्यासमोर मांडतं. आणि हे सगळं मांडताना लेखकाच्या लेखनाबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते की ते सांगत नाहीत तर दाखवतात. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण लेखनाचं हे खूप मोठं कौशल्य आहे. हो, नक्कीच. याला आपण जरा सोपं करून समजावून घेऊया का? हो, घेऊया ना. याला इंग्रजीत शो डोंट टेल असं म्हणतात. हां. समजा एखादं पात्र दुःखी आहे, तर तो खूप दुःखी होता असं थेट सांगणं म्हणजे टेलिंग झालं. मग पण माडगुळकर असं कधीच लिहिणार नाहीत. मग ते काय करतील? ते त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याची खांदे पाडून बसण्याची पद्धत, त्याचे तुटक संवाद किंवा त्याची नजर शून्यात कशी लागली आहे याचं वर्णन करतील. अच्छा, म्हणजे ते आपल्याला पुरावा देतात आणि निष्कर्ष काढायचं काम आपल्यावर म्हणजे वाचकावर सोपवतात. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, पुरावा. लेखक आपल्याला पुरावे देतो आणि त्यातून ते दुःख वाचकांपर्यंत आपोआप पोचतं, आपल्याला ते जाणवतं. माडगुळकरांची ही शैली इतकी प्रभावी आहे की ते कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त परिणाम साधतात. आपल्याला त्या पात्रांबद्दल सहानुभूती वाटते, पण लेखक स्वतः कुठेही भावूक होत नाही. तो एका साक्षीदारासारखा अलिप्त राहून फक्त जे घडतंय ते आपल्या समोर ठेवतो. आणि म्हणूनच ते लेखन आपल्या मनावर जास्त खोल परिणाम करतं. चला तर मग या मांडदेशी माणसांच्या जगात अधिक खोलात शिरूया. आपण या पुस्तकातील काही प्रमुख व्यक्तिरेखा जसं की रामा मैलकुळी आणि नामा मास्तर यांच्याबद्दल सविस्तर बोलू. हो. आणि मग दलित आणि उपेक्षित माणसांचं चित्रण लेखकाने कसं केलं आहे आणि या पुस्तकाची भाषाशैली याला इतकं ताकदीचं का म्हटलं जातं यावरही चर्चा करू. सुरुवात करूया रामा मैलकुळीपासून. रस्त्यावर दगड फोडणारा एक मजूर. त्याच्या आयुष्यात काही मोठं नाट्य नाही, कोणतीही उत्कंठावर्धक घटना नाही, तरीही त्याचं चित्रण खूप प्रभावी आणि अस्वस्थ करणारं आहे. असं का? कारण रामा हा त्या संपूर्ण व्यवस्थेचं प्रतीक आहे जिथे कष्टाला मोल नाही, पण कष्टाशिवाय पर्यायही नाही. त्याची दिनचर्या बघा. रोज सकाळी उठणे, कामावर जाणे, दिवसभर उन्हात बसून दगड फोडणे, संध्याकाळी थकून घरी येणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. या चक्रात कोणताही बदल नाही, कोणतीही आशा नाही. तो एक यंत्रमानव झाल्यासारखा जगतो. पण या एकसुरी आयुष्यातही लेखक त्याचे सूक्ष्म भाव टिपतो. ते कुठं दिसतं? जसं की काम करताना चेहऱ्यावर आलेला थकवा किंवा शरीरावरची एखादी जखम, ज्याकडे त्याचंही लक्ष नाही. हे तपशील खूप काही सांगून जातात. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रामा कधीच बंड करत नाही. तो व्यवस्थेला प्रश्न विचारत नाही की माझ्याच नशिबी हे का, किंवा मला याचा योग्य मोबदला का मिळत नाही. तो शांतपणे परिस्थिती स्वीकारतो. अगदी. हा जो शांत स्वीकार आहे तोच मांडेशी माणसांचा स्थायी भाव आहे असं लेखक सुचवतो. पण हा स्वीकार म्हणजे लाचारी आहे का, की त्यातही एक प्रकारचा आत्मसन्मान आहे? हां, खूप छान प्रश्न आहे. तो व्यवस्थेचा बळी आहे, पण तरीही तो दयनीय किंवा लाचार वाटत नाही. नाही वाटत, खरंय. त्याच्यात एक आत्मसन्मान आहे जो त्याच्या शांत जगण्यातून दिसतो. तो परिस्थिती स्वीकारतो, पण स्वाभिमान सोडत नाही. तो कोणाकडे भीक मागत नाही. तो त्याचं काम निमूटपणे करतो. हीच त्याची शोकांतिका आहे आणि हीच त्याची ताकदही आहे. म्हणजे तो त्या मानदेशी जमिनीसारखाच आहे, कणखर, शांत आणि सहनशील. बरोबर. आता एका पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखेकडे येऊया. रामाचा संघर्ष शारीरिक होता, तर नामा मास्तरचा संघर्ष हा पूर्णपणे आंतरिक आहे. हा एक शिक्षक आहे, पण त्याचं मन कलेत, तमाशात, गाण्या बजावण्यात रमतं. हो. इथे व्यक्ती आणि समाज यांच्यातला एक सूक्ष्म पण तीव्र संघर्ष दिसतो. नामा मास्तरचं आयुष्य दुहेरी आहे. दुहेरी कसा? दिवसा तो शाळेत मुलांना शिकवणारा, समाजात मान असलेला एक जबाबदार शिक्षक असतो, आणि रात्री त्याचं मन कलेसाठी, तमाशाच्या फडाकडे आसुसलेलं असतं. तो आतून एक कलाकार आहे. आणि समाज त्याच्या या दुसऱ्या रूपाकडे संशयाने पाहतो. एका शिक्षकाने असं वागायला नको, हे त्याला शोभत नाही, ह्या न बोललेल्या दबावाखाली तो जगतो. ही घुसमट आजच्या काळातही कितीतरी लोकांना आपलीशी वाटेल. नेमका हाच संघर्ष माडगुळकर फार संयतपणे मांडतात. नामा मास्तरला कला सोडवत नाही, कारण तो त्याचा श्वास आहे. आणि समाजाला दुखावण्याची किंवा त्यांच्या अपेक्षा जुगारून देण्याची त्याची हिंमत होत नाही. तो दोन्ही जगात राहण्याचा प्रयत्न करतो. आणि या ओढाताणी तो आतून तुटतो, अपूर्ण राहतो.
त्याचं शिक्षक म्हणून जगणंही अर्धवट राहतं आणि कलाकार म्हणूनही तो पूर्णपणे भरू शकत नाही. ही तर एका कलाकाराची शोकांतिका आहे. बरोबर. मांडेशातल्या अशा अनेक कलावंतांची ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, पण परिस्थिती आणि सामाजिक दबाव त्यांना पूर्णपणे फुलू देत नाही, त्यांची हीच कहाणी आहे. नामा मास्तर हा त्या सगळ्या दबलेल्या, घुसमटलेल्या कलाकारांचा प्रतिनिधी बनून येतो. या 2 प्रमुख पात्रांव्यतिरिक्त पुस्तकात दलित, शेतमजूर, भटक्या समाजातील लोकांचंही चित्रण आहे. हे चित्रण कसं वेगळं ठरतं, कारण अनेकदा अशा विषयांवर लिहिताना लेखक उपदेशकाच्या भूमिकेत जातो. माडगुळकर ही चूक अजिबात करत नाहीत. हे चित्रण खूप महत्वाचं आहे, कारण लेखक कुठेही राजकीय भाष्य किंवा प्रचार करत नाही. तो फक्त त्यांचं जगणं आपल्यासमोर ठेवतो. दलित पात्रांच्या आयुष्यात 2 प्रकारचे अन्याय आहेत. एक दारिद्र्याचा आणि दुसरा सामाजिक अपमानाचा. त्यांचं दुःख हे दबलेलं, साचलेलं आहे. ते मोठ्याने व्यक्त होत नाही. म्हणजे ते आक्रस्तळेपणाने मांडलेलं नाही. अजिबात नाही. लेखक एखाद्या छोट्या प्रसंगातून किंवा 2-3 वाक्यांच्या संवादातून हे दुःख इतक्या हळुवारपणे उलगडतो की ते थेट वाचकाच्या काळजाला भिडतं. त्यात कुठेही आराडाओरडा नाही, पण एक खोलवरची शांत वेदना आहे जी आपल्याला अस्वस्थ करते. आणि या सगळ्या चित्रणाला जिवंत करते ती पुस्तकाची भाषा. ती खूप साधी, सरळ आणि ग्रामीण आहे, पण ती तितकीच धारदारही आहे. हो, हीच या लेखनाची सर्वात मोठी ताकद आहे. मांडेशी बोलीचा वापर इतका सहज आहे की तो कुठेच खटकत नाही. एकही शब्द अनावश्यक नाही, एकही वर्णन अतिरिक्त नाही. अलिप्तपणा आहे लेखनात. अगदी. लेखकाची शैली अलिप्त आहे. तो स्वतः कोणतंही मत देत नाही, पात्रांचं मूल्यमापन करत नाही, की कोण बरोबर कोण चूक हे ठरवत नाही. तो फक्त एक आरसा आपल्यासमोर धरतो. आणि त्यामुळे वाचक म्हणून आपण जास्त गुंतो. आपण स्वतः विचार करायला प्रवृत्त होतो आणि प्रत्येक व्यक्तिचित्र आपल्या मनात अधिक खोलवर रुजतं. तर आज आपण मांडेशी माणसं या पुस्तकातून मांडेशाचा दुष्काळी प्रदेश, तिथली कणखर पण माणुसकी जपणारी माणसं, रामा मैलकुळीसारखा कष्टाचा प्रतिनिधी आणि नामा मास्तर सारख्या स्वप्न आणि वास्तवात अडकलेला कलावंत, या सगळ्यांची ओळख करून घेतली. आपण हेही पाहिलं की व्यंकटेश माडगुळकर कमीत कमी शब्दांत अत्यंत संयतपणे आणि अलिप्त राहूनही वाचकाच्या मनाला थेट स्पर्श करणारं लेखन कसं करतात. हे पुस्तक म्हणजे केवळ काही व्यक्तींची गोष्ट नाही, अजिबात नाही. तर ते निसर्गाशी आणि परिस्थितीशी सतत संघर्ष करणाऱ्या मानवी स्वभावाचे एक कालातीत चित्रण आहे. हे पुस्तक आपल्याला माणसं वाचायला शिकवतं असं मला वाटतं. आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. रामा मैलकुळीसारखी परिस्थिती शांतपणे स्वीकारणारी माणसं आजच्या जगातही आपल्या अवतीभोवती असतील का? रस्त्यावर काम करणारे, बांधकाम करणारे मजूर नक्कीच असतील. आणि जर असतील तर आपण त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो? कधीतरी त्यांच्या डोळ्यात डोकावून पाहण्याचा आपण प्रयत्न करतो का? यावर विचार करायला हरकत नाही. मांदेशी माणसं या पुस्तकातील ही चर्चा इथे संपत नाहीये. या पुस्तकात अजूनही अनेक माणसं आहेत ज्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. हो, नक्कीच. पुढच्या भागात आपण या पुस्तकातील आणखी काही अविस्मरणीय व्यक्तिरेखा आणि पैलूंवर सविस्तर बोलणार आहोत. आजची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. व्यंकटेश माडगुळकरांच्या मांडेशी माणसं या पुस्तकावरच्या आपल्या चर्चेच्या दुसऱ्या भागात आपण आलो आहोत. पहिल्या भागात आपण मांडेशाचा तो भौतिक संघर्ष पाहिला, म्हणजे तिथली जमीन, तो दुष्काळ आणि जगण्यासाठीची रोजची लढाई. आज आपण त्या संघर्षाच्या आत डोकावणार आहोत. आज आपण त्यांच्या मानसिक संघर्षाचा नकाशा उलगडून पाहूया. पण ही चर्चा सुरू करण्याआधी एक मुद्दा पुन्हा एकदा नीट समजून घेऊया. मांडेशाचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर कसं वाटतं? खूप शांत, संथ. हो, बरोबर. माणसं कमी बोलतात, फार काही घडताना दिसत नाही. पण गंमत अशी आहे की ही सगळी शांतता म्हणजे ती फक्त वरवरची आहे. अगदी आतमध्ये सगळं सतत हलत राहतंय, एका अदृश्य भूकंपासारखं. बरोबर. आणि माडगुळकर आपल्याला हेच दाखवतात की इथलं स्थैर्य हे खरं तर एक प्रकारचं मृगजळ आहे. याला असं समजूया का की एक सुंदर मातीचं घर बांधलं आहे. हो. पण ते इतक्या भुसभुशीत, म्हणजे कधीही खचू शकणाऱ्या जमिनीवर उभा आहे. वा, अगदी समर्पक उदाहरण आहे. आज घरात सगळं आलबेल आहे, पण उद्या पायाखालची जमीनच सरकली तर? ही भीती, ही अनिश्चितता त्यांच्या जगण्याचाच एक भाग बनून गेली आहे. अगदी बरोबर. आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे दुष्काळ.
पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. माणदेशातला दुष्काळ म्हणजे फक्त पाऊस न पडणं ही एक नैसर्गिक घटना नाहीये. नाही. तो तिथल्या माणसांच्या मनात मुरलेला आहे. तो एक सामाजिक, आर्थिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मानसिक आजार आहे. मानसिक आजार. हो, तो फक्त जमीन कोरडी करत नाही, तो माणसांची मनं, त्यांची नाती, त्यांची स्वप्नसुद्धा कोरडी करतो. आणि त्याची एक साखळी आहे नाही का? बरोबर. एक दुष्टचक्रच आहे ते. पाऊस नाही म्हणजे शेतात काही पिकणार नाही. पीक नाही म्हणजे घरात खायला दाणा नाही आणि खिशात पैसा नाही. पैसा नाही म्हणजे सावकाराच्या दारात उभं राहावं लागणार. आणि त्याचं कर्ज फेडण्यासाठी गाव सोडून शहराची वाट धरावी लागणार. ही साखळी पिढ्यानपिढ्या एखाद्या अजगरासारखी या समाजाला विळखा घालून बसली आहे. आणि ही गोष्ट माडगुळकर आपल्याला कुठल्याही म्हणजे अहवालासारखी किंवा आकडेवारी देऊन नाही सांगत. नाही, अजिबात नाही. त्यांची पद्धत खूप वेगळी आहे. आणि पुस्तक वाचताना मला हा मुद्दा सगळ्यात जास्त भिडला. ते फक्त एक छोटंसं चित्र दाखवतात. हो. उदाहरणार्थ घरातल्या बाईचं त्या रिकाम्या धान्याच्या कोठीकडे पाहणं किंवा शहरात जाण्याआधी एखादा तरुण आपल्या घराच्या दाराकडे शेवटचं वळून पाहतो. ही छोटी छोटी चित्र इतकी बोलकी आहेत की ती दुष्काळाचं ते मोठं अक्राळ विक्राळ रूप आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. येस, अगदी. ते आपल्याला दुष्काळाची व्याख्या सांगत नाहीत, ते आपल्याला माणसांच्या डोळ्यातली हतबलता दाखवतात. आणि आजच्या आपल्या चर्चेतून आपण याच मानसिक नकाशाचे काही महत्वाचे भाग समजून घेणार आहोत. आपण 3 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करू. पहिलं म्हणजे माणदेशी स्त्री, जी कमी बोलते पण सगळ्यात जास्त सहन करते. तिची शक्ती तिच्या आवाजात नाहीये, तर तिच्या शांत राहण्यात आहे. बरोबर. दुसरं, स्थलांतर, जे फक्त गाव सोडणं नाही, तर आपली मुळं, आपली ओळख गमावण्याची एक वेदनादायक प्रक्रिया आहे. हो. आणि तिसरं, या समाजातले छोटे व्यावसायिक आणि कारागीर, ज्यांची लढाई शेतकऱ्यांइतकीच अवघड आहे, पण ती तितकीशी दिसत नाही. या सगळ्यांमधून आपल्याला माणदेशी माणसाचा मनाचा तळ सापडेल. चला तर मग सुरुवात करूया माणदेशी स्त्रीच्या प्रतिमेपासून. माडगुळकरांनी उभी केलेली ही स्त्रीपात्र खूप कमी बोलतात, पण त्यांचं अस्तित्व प्रचंड महत्वाचं आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. माडगुळकर स्त्रियांच्या सहनशीलतेचं चित्रण करतात, पण ते कुठेतरी त्यांचं दुःख एका चौकटीत बंद तर करत नाहीत ना? म्हणजे या मूक प्रतिमेमुळे त्यांची बंड करण्याची किंवा व्यक्त होण्याची शक्यताच नाकारली जाते का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि इथेच माडगुळकरांचं मोठेपण दिसतं. ते स्त्रीच्या शक्तीचं उदात्तीकरण करत नाहीत, नाही करत. तिला त्यागमूर्ती किंवा देवी असं काही बनवत नाहीत. तिची शक्ती बंडात किंवा मोठ्या आवाजात नाहीये, तर सगळं काही निमूटपणे पचवण्यात आहे. हो. दुःख, अपमान, दुष्काळ, नवऱ्याचा विरह, ती हे सगळं शोषून घेते. जशी मानदेशाची तहानलेली जमीन पावसाचा प्रत्येक थेंब शोषून घेते. ही शोषून घेण्याची किंवा पचवण्याची शक्तीच त्या समाजाला टिकून ठेवते. खरंय. ती तक्रार करत नाही, कारण तिला माहीत आहे की तक्रार ऐकायला तिथे कोणी नाहीये आणि परिस्थिती बदलणार नाहीये. तिची लढाई बाह्य परिस्थितीशी कमी आणि स्वतःच्या मनाशी जास्त आहे. म्हणजे तिची सहनशीलता ही तिच्या असहाय्यतेतून नाही, तर तिच्यातल्या एका खोल समजूतदारपणातून आलेली आहे. बरोबर. नवरा शहरात कामाला गेला की माने घर, लहान मुलं, म्हातारे सासू-सासरे, जनावरं या सगळ्यांचा भार तिच्या एकटीवर येतो. पण ती हे सगळं करते कारण ते करावंच लागतं. आणि या कृतीतूनच तिचं दुःख आणि तिची ताकद दोन्ही दिसतं. शब्दांची गरजच पडत नाही. अगदी. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या म्हणजे फक्त वय नसतं, तर तिने सोसलेल्या आणि पचवलेल्या असंख्य संकटांच्या कहाण्या असतात. बरोबर. आणि हीच आंतरिक शक्ती तिला तिच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या परीक्षेला सामोरं जायला मदत करते. जेव्हा तिचा नवरा घराचा आधार, पैसे कमवण्यासाठी गाव सोडून जातो. हो. आणि इथूनच आपण स्थलांतराच्या मुद्द्याकडे येतो, जो फक्त एक आर्थिक निर्णय नाही, तर एक भावनिक उलथापालथ आहे. हो. आणि हे स्थलांतर म्हणजे काही प्रगतीचं लक्षण नाहीये. नाहीच. माडगुळकर त्याला पलायन म्हणतात, जगण्यासाठी केलेलं पलायन. गाव सोडताना माणसाच्या मनात आनंद नसतो, तर एक प्रकारची हतबलता असते. तो आपलं मूळ, आपली ओळख, आपल्या आठवणी मागे सोडून जात असतो. पुस्तक वाचताना हे इतकं जाणवतं की शहरात कमवूनही तो माणूस आतून गरीबच राहतो. तो फक्त पैसे नाही तर स्वतःची ओळख गमवत असतो. ही खरी शोकांतिका आहे. अगदी. शहरात गेल्यावर त्याची अवस्था काय होते? शहर त्याला आपलंसं करत नाही. तो तिथे फक्त एक नंबर असतो, एक मजूर, एक उपरा.
शहरातली ती प्रचंड गर्दी त्याला आणखी एकटं करते. तो पैसे कमावतो पण जगणं गमावतो. त्याचं शरीर शहरात असतं, पण त्याचं मन मात्र गावातल्या आपल्या घराच्या ओढीनं झुरत असतं. बरोबर. आणि माडगुळकर हे सांगताना भावनिक वर्णन टाळतात. ते फक्त चित्र दाखवतात. शहरातल्या एका खोलीत एकटा बसलेला माणूस किंवा गावाकडून आलेल्या पत्राची आतुरतेने वाट पाहणारा बाप, ही चित्र थेट काळजाला भिडतात. आणि या सगळ्यातून एक दुष्टचक्र तयार होतं. गावात राहिलं तर उपासमार आहे आणि शहरात गेलं तर आपलेपणा नाही. त्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी होते. काही वर्षांनी जेव्हा तो शहरातून परत येतो तेव्हा तो गावातही थोडा परका झालेला असतो. हो. त्याची भाषा बदलते, त्याच्या सवयी बदलतात. तो न पूर्णपणे शहराचा होतो न पूर्णपणे गावाचा राहतो. ही तुटलेपणाची भावना माडगुळकरांनी फार प्रभावीपणे मांडली आहे. आणि या दुष्टचक्रात फक्त शेतकरी किंवा मजूरच अडकलेले नाहीयेत. माण देशाचा समाजात एक असाही वर्ग आहे ज्याच्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. कोण? ते म्हणजे छोटे व्यावसायिक आणि कारागीर. एखादा सुतार, लोहार किंवा गावातला छोटा दुकानदार. हां. हे लोक समाजाच्या मधल्या थरातले आहेत ना, पूर्ण गरीब ना पूर्ण सुरक्षित. खरंय. त्यांची लढाई तर आणखी अवघड वाटते, कारण ती थेट दिसत नाही. बरोबर. शेतकऱ्याचं नुकसान झालं तर ते शेतात दिसतं, पण या कारागिरांचं काय? त्यांचं आयुष्य म्हणजे एका तारेवरची कसरत आहे. गावातल्या लोकांच्या खिशात पैसा असेल तरच त्यांचा व्यवसाय चालणार. हो. दुष्काळ पडला की लोकांची खरेदी करण्याची ताकदच संपते. मग यांच्या कामाचं काय होणार? आणि इथेच त्यांचं वेगळेपण दिसतं. उदाहरणार्थ तो सुतार घ्या. दुष्काळामुळे गावात कोणाकडेच पैसे नाहीयेत, त्यामुळे कोणी नवीन पलंग किंवा दार बनवून घेत नाही. त्याचं काम पूर्ण थांबलं आहे. पण तो रिकामा बसत नाही. तो आपली जुनी अवजारं बाहेर काढतो, ती घासून पुसून धार लावून तयार ठेवतो. हो. ही कृती म्हणजे काय? ही एक प्रकारची श्रद्धाच आहे की आज नाही पण उद्या परिस्थिती नक्की बदलेल. आणि तेव्हा लोकांना माझ्या या कौशल्याची गरज पडेल. अगदी. ही निष्क्रियतेतली सक्रियता त्या वर्गाचं जगणं आणि त्यांची जिद्द दर्शवते. वाह! निष्क्रियतेतली सक्रियता. काय अप्रतिम शब्द वापरलात. खरंच त्यांचं आयुष्य याच एका आशेवर तरंगत असतो. आज काम नाही, पण उद्या मिळेल. ही आशा, ही जिद्द त्यांना रोज सकाळी उठून पुन्हा कामाला लागण्याची ताकद देते. आणि लेखक या जिद्दीचं कौतुक करत नाहीत किंवा विश्लेषणही करत नाहीत. नाही. ते फक्त ते चित्र आपल्यासमोर ठेवतात. आणि ही आशा किंवा श्रद्धा फक्त कामापुरती मर्यादित नाहीये. ती त्यांच्या जगण्याच्या प्रत्येक अंगात भिनलेली आहे. आणि या श्रद्धेचं शेवटचं टोक जाऊन मिळतं ते म्हणजे धर्मात, देवात. हो. जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा देवाचं एक दार उघडं असतं. या श्रद्धेवरच हा समाज जगतो. पण मांडेशी माणसाचा धर्म कसा आहे? तो कर्मठ आहे का देवघोळा आहे? काय सांगतात माडगुळकर याबद्दल? माडगुळकरांनी धर्माचं चित्रण खूप समतोलपणे केले आहे. मांडेशी माणूस धर्मावर श्रद्धा ठेवणार आहे, पण तो कर्मठ नाही. त्यांच्यासाठी देव हा तत्वज्ञानाचा किंवा चर्चेचा विषय नाही. तो एक शेवटचा आधार आहे. शेवटचा आधार. हो. जेव्हा दुष्काळ, आजारपण, मृत्यू यांसारखी संकट येतात तेव्हा विज्ञानापेक्षा किंवा तर्कापेक्षा देवावर हवाला ठेवणं त्यांना सोपं वाटतं. बरोबर. लेखक अंधश्रद्धेची थट्टा करत नाहीत आणि तिचं समर्थनही करत नाहीत. ते फक्त दाखवतात की संकटाच्या काळात हतबल झालेला माणूस आशेसाठी कुठे वळतो. म्हणजे देव त्यांच्यासाठी काहीतरी मागण्याचं साधन नाही, तर आलेलं संकट सहन करण्याची शक्ती देणारा एक स्रोत आहे. अगदी. ही श्रद्धाच त्यांना त्या भयंकर परिस्थितीत तग धरून राहायला मदत करते. ही एक प्रकारची मानसिक गरज आहे. अगदी. आणि हे सगळं स्त्रियांची सहनशीलता, स्थलांतरितांची ती तुटलेपणाची भावना, कारागिरांची जिद्द आणि लोकांची श्रद्धा, हे सगळं माडगुळकर आपल्याला कसं सांगतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. हो. या सगळ्या वर्णनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची पूर्णपणे अलिप्त भूमिका. हो. हे पुस्तक वाचताना हे प्रकर्षानं जाणवतं. लेखक जणू काही अदृश्य आहेत. हां. ते आपल्याला काय वाटायला पाहिजे, कोणाबद्दल सहानुभूती वाटायला पाहिजे, हे अजिबात सांगत नाहीत. त्यांची लिहिण्याची पद्धत म्हणजे जणू काही सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासारखं आहे. हा, बरोबर. आपल्याला सगळं स्पष्ट दिसतं. कोण आलं, कोण गेलं, काय घडलं, पण त्यामागे काय भावना आहेत, कोणाचं बरोबर, कोणाचं चूक, हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे ते निष्कर्ष देत नाहीत. फक्त पुरावा देतात. ते कॅमेरामन आहेत, जे फक्त घटना टिपतात, त्यावर आपलं भाष्य करत नाहीत. त्यांची करुणा त्यांच्या शब्दांतून नाही, तर त्यांनी निवडलेल्या प्रसंगांमधून व्यक्त होते. आणि म्हणूनच हे लेखन प्रचारकीय किंवा उपदेशात्मक वाटत नाही. अजिबात नाही.
वाचक म्हणून आपण त्या माणसांच्या जागी स्वतःला कल्पून पाहतो आणि मग आपल्याला त्यांचं दुःख, त्यांची हतबलता आतून जाणवायला लागते. बरोबर. हीच माडगूळकरांच्या लेखणीची ताकद आहे. ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. ही अलिप्तता असूनही त्यांच्या लेखनात एक प्रकारची माया आहे, जी थेट वाचकाच्या काळजाला हात घालते. आणि ही अलिप्त सीसीटीव्ही सारखी शैली सगळ्यात जास्त प्रभावी ठरते जेव्हा ते मृत्यूसारख्या अंतिम सत्याबद्दल लिहितात. बरोबर. या पुस्तकात मृत्यू खूप सहजपणे येतो. खूपच सहज. आजारपणाने, उपासमारीने किंवा एखाद्या क्षुल्लक अपघाताने. पण तो कधीच नाट्यमय नसतो. तो जीवनाचा एक भाग म्हणून येतो. जसं झाडावरून सुकलेलं पान सहजपणे गळून पडावं, तसा इथला माणूस मरतो. याबद्दल फार आरडाओरडा होत नाही. हो, आणि मांडेशी माणूस मृत्यूकडेही तितक्याच शांतपणे, तटस्थपणे पाहतो. हा स्वीकार बाहेरच्या माणसाला कदाचित भयावह किंवा भावनाशून्य वाटेल, पण तेच त्या समाजाचं सत्य आहे. खरंय. जिथे जगणंच इतकं अवघड आणि रोजच्या संघर्षाचं आहे, तिथे मृत्यूचं फारसं कौतुक कोण करत बसेल. बरोबर. सततच्या संकटांनी आणि दुःखांनी त्यांची मनं इतकी कठोर झालेली असतात की मृत्यूसारखी मोठी घटनाही त्यांना फार काळ विचलित करू शकत नाही. हे खरंय. ते दुःख करतात, पण त्या दुःखात अडकून पडत नाहीत. नाही. त्यांना तसं करून चालणारच नाही, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांना पुन्हा जगण्याच्या लढाईला सामोरं जायचं असतं. हो. त्यांना दुःख कुरवाळत बसायला वेळच नाहीये. तर या दुसऱ्या भागातल्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की माडगूळकरांनी रेखाटलेलं प्रत्येक व्यक्तिचित्र हे स्वतंत्र नाहीये. नाही. ते एका मोठ्या चित्राचे, म्हणजे माणदेशी समाजाच्या मानसिकतेच्या नकाशाचे छोटे छोटे पण महत्वाचे तुकडे आहेत. आपण जेव्हा ही सगळी व्यक्तिचित्र एकत्र पाहतो तेव्हा आपल्याला फक्त काही माणसं दिसत नाहीत, तर आपल्याला दुष्काळामुळे होरपळून निघालेला तरीही जगण्याची आस न सोडणारा संपूर्ण माणदेश दिसतो. आणि ही माणसं कोणी मोठे नायक नाहीत. ते इतिहास घडवत नाहीत किंवा मोठी क्रांती करत नाहीत. बरोबर. पण ते कमीही नाहीत. त्यांची लढाई खूप मोठी नाही, पण ती सतत चालू आहे. सतत. आणि हीच कधीही न संपणारी लढाई या पुस्तकाचं खरंच सूत्र आहे. ते हरत नाहीत, ते फक्त लढत राहतात. आणि रोजचं जगणं निभावून नेणं हेच त्यांचं शौर्य आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट अधोरेखित होते की माणदेशी माणसं हे फक्त काही व्यक्तिरेखांचं पुस्तक नाही, तर ते एका संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचं, त्याच्या जगण्याच्या वृत्तीचं चित्रण आहे. ही माणसं परिस्थिती स्वीकारतात, पण ते शरणागती पत्करत नाहीत. त्यांच्यात एक अदम्य जगण्याची इच्छा आहे, जी कोणत्याही दुष्काळापेक्षा, कोणत्याही संकटापेक्षा मोठी आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे त्यांची लढाई मोठी नाही, पण ती सतत चालू आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्यांना मोठ्या अडचणी किंवा स्ट्रगल समजतो, त्या या सततच्या न संपणाऱ्या लढाईसमोर खरोखरच किती मोठ्या आहेत यावर विचार करायला हरकत नाही. जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या वेळी आपण माणदेशी माणसं या पुस्तकाच्या शेवटच्या आणि निर्णायक भागावर चर्चा सुरू करू. तोपर्यंत विचार करत राहा. नमस्कार. माणदेशी माणसं या पुस्तकावरच्या आपल्या सविस्तर चर्चेच्या या शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. आत्तापर्यंत आपण ह्या पुस्तकातल्या एकेका पात्राला भेटलो. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ऐकल्या. पण आता या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्यावर माझ्या मनात एक मोठा प्रश्न येतोय. या सगळ्या सुट्या सुट्या गोष्टींमधून लेखक आपल्याला नेमकं काय सांगू पाहतोय? बरोबर. हे पुस्तक एकदा वाचून झालं की डोक्यातून जातच नाही. का होत असेल असं? मला वाटतं आज आपण यावरच बोलूया. हे पुस्तक इतकं महत्वाचं का मानलं जातं याचा जरा मुळापासून शोध घेऊया. अगदी. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. कारण हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या फोटोंचा अल्बम नाहीये. नाही. हे एक मोठं सलग चित्र आहे. प्रत्येक पात्र, प्रत्येक कथा ही त्या चित्राचा एक छोटा भाग आहे. आणि आज आपण ते चित्र पूर्ण कसं दिसतं हे पाहणार आहोत. अच्छा. अनेकांना वाटतं की हे पुस्तक गरिबीबद्दल आहे, पण खरं तर हे पुस्तक गरिबीबद्दल नाहीये. नाही, हे पुस्तक आहे तग धरून न्हाण्याच्या तत्वज्ञानाबद्दल. गरिबी ही फक्त एक पार्श्वभूमी आहे. खरा विषय आहे माणसाची परिस्थिती न बदलता तिला स्वीकारण्याची आणि तिच्यात टिकून राहण्याची एक काय म्हणतात त्याला, अविश्वसनीय क्षमता. वा. तग धरून राहण्याचं तत्वज्ञान. ही मांडणीच खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. कारण वाचताना मला हेच जाणवत होतं. ही सगळी व्यक्तिचित्र पाहिल्यावर असं वाटतं की आपण एकाच मोठ्या कुटुंबाची गोष्ट वाचतोय. बरोबर. त्यांची नावं वेगळी, गाव वेगळी, कामं वेगळी. कोणी मजूर आहे, कोणी शिक्षक, कोणी धनगर.
पण त्या सगळ्यांच्या जगण्यात एक समान धागा आहे. हो एक प्रकारची हताशा, एक प्रकारचा संघर्ष, जो कधी संपतच नाही. हो आणि तो धागा आहे अभावाचा. प्रत्येक जण कशाच्या ना कशाच्या कमतरतेतच जगतो आहे. पैसा, पाणी, संधी, सन्मान, कशाचा ना कशाचा अभाव आहेच. खरंय. पण मला वाटतं माडगुळकरांनी जी सगळ्यात मोठी गोष्ट केली आहे ती म्हणजे त्यांनी या सगळ्या पात्रांना एकाच पातळीवर ठेवलं आहे. कुणालाही इतरांपेक्षा मोठा किंवा वेगळं दाखवलेलं नाही. बरोबर. आणि खरं सांगू का, हीच गोष्ट मला वाचताना थोडी अस्वस्थ करत होती. अच्छा? म्हणजे मी वाट पाहत होतो की कुणीतरी यातून बाहेर पडेल, काहीतरी मोठं करून दाखवेल, यशस्वी होईल. पण तसं होतच नाही. आयुष्य एकाच ठराविक चाकोरीत फिरत राहतं. कुणीही अपवाद ठरत नाही. ही जी स्थिती आहे ती बदलतच नाही. ही गोष्टच आपल्याला आतून हलवते, नाही का? नक्कीच. आणि ही अस्वस्थता येणं स्वाभाविक आहे. कारण आपल्याला कथेमध्ये एक शेवट बघायची सवय असते. एक हॅपी एंडिंग किंवा निदान एक लॉजिकल एंडिंग. हो. पण इथे शेवटच नाहीये. उलट हे पुस्तक आपल्याला ही जाणीव करून देतं की हा संघर्ष इथेच संपणार नाहीये. तो पुढच्या पिढीतही तसाच सुरू राहणार आहे. बापरे. याची कल्पना एखाद्या चक्रासारखी करता येईल. एक राहडगाडगा आहे जे सतत फिरतंय, पण ते एकाच जागी फिरते, पुढे जात नाहीये. माणसं बदलतात, पिढ्या बदलतात, पण परिस्थितीची ती चौकट मात्र तशीच राहते. आणि याचमुळे मला वाटतं या पुस्तकात आपल्याला एकही नायक सापडत नाही. अगदी. साहित्यात, सिनेमात आपल्याला एक हिरो बघायची सवय असते, जो व्यवस्थेशी लढतो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, जिंकतो आणि सगळं बदलून टाकतो. हो. पण मांडेशी माणसांमध्ये असा एकही नायक नाही. इथे फक्त सामान्य माणसं आहेत, जी रोजच्या जगण्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी हारतात, पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा उभी राहतात. बरोबर. म्हणजे ती माणसं क्रांती करत नाहीत, मोर्चा काढत नाहीत किंवा व्यवस्थेला थेट प्रश्न विचारत नाहीत. नाही. पण याचा अर्थ ती काहीच करत नाहीत असा नाही. त्यांची लढाई खूप वेगळ्या पातळीवरची आहे. ती आतली लढाई आहे. ती बाहेरच्या जगाला दिसत नाही. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते व्यवस्थेशी भांडत नाहीत, पण मग प्रश्न पडतो की लढाईच होत नाहीये का? की आपण ती लढाई बघायलाच चुकत आहोत? आपण ती लढाई बघायला चुकत आहोत. अच्छा. त्यांची लढाई आहे भुकेशी. आजची भूक भागली, पण उद्याचं काय या चिंतेशी. त्यांची लढाई आहे न संपणाऱ्या थकव्याशी. शरीर पूर्णपणे थकून गेलंय, पण थांबून चालणार नाही, कारण थांबलो तर चूल पेटणार नाही. खरंय. त्यांची लढाई आहे निराशेशी. काहीच चांगलं घडत नाहीये, पण आशा सोडून चालणार नाही. आणि सगळ्यात मोठी लढाई आहे ती उद्याच्या अनिश्चिततेशी. पुढच्या क्षणी काय होईल याची काहीच शाश्वती नाही. माडगुळकर या माणसांना महान ठरवत नाहीत, त्यांना देवत्व देत नाहीत, पण त्याच वेळी त्यांना कमीही लेखत नाहीत. ते फक्त तटस्थपणे आपल्याला हे दाखवतात की अशाच माणसांच्या मूक संघर्षाच्या खांद्यावर आपला समाज उभा आहे. आणि हा संघर्ष दाखवताना लेखकाने जी भूमिका घेतली आहे ती मला या पुस्तकाचं सर्वात मोठं सामर्थ्य वाटतं. कोणती? व्यंकटेश माडगुळकरांचा तो अलिप्तपणा. ते कुठे जजमेंट देत नाहीत. हे बरोबर, ते चूक असं ते सांगतच नाहीत. हो. ते उपदेश करत नाहीत, घोषणा देत नाहीत. ते फक्त एक आरसा आपल्यासमोर धरतात. हो. आणि आजच्या काळात हा निर्णय किती धाडसी आहे याचा विचार करा. या पुस्तकातले विषय बघा. दारिद्र्य, जातीय अन्याय, स्त्रियांचं समाजातलं दुय्यम स्थान, जगण्यासाठी होणारं स्थलांतर. हो, सगळे स्फोटक विषय आहेत. हे सगळे इतके स्फोटक विषय आहेत की लेखक सहज प्रचारकी भूमिकेत जाऊ शकला असता. तो एखाद्या विचारधारेचा पुरस्कार करू शकला असता. पण माडगुळकरांनी हे कटाक्षाने टाळलं. पण मग असा प्रश्न येतो की इतके गंभीर सामाजिक प्रश्न बघूनही लेखकाने गप्प का बसावं? त्यावर भाष्य करणं, एक भूमिका घेणं ही त्याची जबाबदारी नाही का? त्यांचं हे अलिप्त राहणं काही लोकांना चुकीचं वाटू शकतं. हा खूप योग्य प्रश्न आहे. पण इथेच माडगुळकरांची प्रतिभा दिसते. ते जेव्हा स्वतःची मतं बाजूला ठेवतात तेव्हा ते संपूर्ण जबाबदारी वाचकावर टाकतात. अच्छा. ते आपल्याला बोट धरून चालवत नाहीत. ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आपण स्वतः अस्वस्थ होतो. आणि ही जी अस्वस्थता आपल्या आतून येते ती कोणत्याही थेट उपदेशापेक्षा किंवा घोषणेपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रभावी ठरते. खरंय. ती अस्वस्थता आपली स्वतःची असते, लेखकाने लादलेली नसते. अगदी. आणि ही अस्वस्थता वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जी भाषा वापरली आहे ती पण तितकीच विलक्षण आहे. म्हणजे ती खूप सजवलेली, अलंकारिक नाही, पण ती कोरडी, रिपोर्टिंगसारखी सुद्धा नाहीये.
ती अगदी त्या माणसासारखीच आहे. अगदी. ग्रामीण बोलीचा इतका सहज वापर आहे, पण तो कुठेही खोटा किंवा मुद्दाम केलेला वाटत नाही. शब्दांची काटकसर हे या भाषेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त भावना आणि परिस्थिती पोहोचवली जाते. जसं माणदेशी माणसांचं आयुष्य आहे, तशीच त्यांची भाषा आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रत्येक व्यक्तिचित्राचा शेवट. माडगूळकर अनेकदा अख्ख्या व्यक्तिचित्राचा सार एका शेवटच्या वाक्यात आणतात आणि ते एकच वाक्य आपल्या मनात दिवसभर घोळत राहतं. बरोबर. ते शेवट खूप नाट्यमय नसतात. नाही, पण ते आपल्याला एकदम शांत करून अंतर्मुख करायला भाग पाडतात. बरोबर. आणि भाषेची ही काटकसर माणदेशी माणसांच्या जगण्याशी पूर्णपणे जोडलेली आहे. कशी? जसं त्यांचं आयुष्य साधं, मोजकं आणि गरजांपुरतं मर्यादित आहे, तशीच ही भाषा आहे. असं वाटतं की जणू शब्दांचाही दुष्काळ आहे आणि प्रत्येक शब्द जपून विचारपूर्वक वापरावा लागतो. वा. अनावश्यक काहीच नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढंच. हा साधेपणाच भाषेला एक वेगळीच ताकद देतो. आणि तुम्ही दुष्काळ हा शब्द वापरलात हे फारच इंटरेस्टिंग आहे. कारण या पुस्तकात दुष्काळ केवळ एक नैसर्गिक आपत्ती म्हणून येत नाही. नाही, तो फक्त पार्श्वभूमी नाहीये. वाचताना असं वाटायला लागतं की तो स्वतः एक अदृश्य पण सगळ्यात महत्वाचं पात्र आहे. तोच या सगळ्या व्यक्तिचित्रांना नियंत्रित करतोय. अगदी बरोबर. अदृश्य पात्र हा शब्दप्रयोग एकदम अचूक आहे. माणसांचे निर्णय, त्यांचं स्थलांतर, त्यांची नाती, त्यांची स्वप्न हे सगळं काही दुष्काळ ठरवतो. पण गंमत बघा, माडगूळकर दुष्काळाचं वर्णन करताना कोरडी जमीन, भेगाळलेली शेतं, रिकामी विहीर असं थेट वर्णन जवळजवळ करतच नाहीत. हो, हे मीही नोटीस केलं. मला वाचताना कुठेही वाळलेल्या जमिनीचं किंवा तहानलेल्या जनावरांचं लांबचक वर्णन आठवत नाही. नाही. मग लेखकाने हा दुष्काळ आपल्यापर्यंत पोहोचवला कसा? तो तर दिसतच नाही. तो दिसतो माणसांच्या वागण्यातून, त्यांच्या निर्णयांमधून, त्यांच्या हतबलतेतून. अच्छा. जेव्हा एखादं पात्र जगण्यासाठी आपलं गाव, आपली जमीन सोडून शहराकडे जायचा निर्णय घेतो, तेव्हा आपल्याला दुष्काळाची तीव्रता कळते. जेव्हा नात्यांमध्ये पाण्यावरून किंवा जनावरांच्या चाऱ्यावरून ताण निर्माण होतो, तेव्हा तो दुष्काळ दिसतो. माडगूळकरांनी दुष्काळ हा निसर्गात न दाखवता तो माणसांच्या जगण्यात, त्यांच्या मनस्थितीत दाखवला आहे. त्यामुळे इथे दुष्काळ ही निसर्गाची एक तात्पुरती दुर्घटना राहत नाही, तर ती एक कायमस्वरूपी जीवनपद्धती बनते. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच स्वातंत्र्यानंतरच्या काळात माणदेशी माणसाने मराठी साहित्यात, विशेषतः ग्रामीण साहित्यात एक नवा पायंडा पाडला असं म्हणता येईल का? निश्चितच. या पुस्तकाने ग्रामीण साहित्याची दिशाच बदलली असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. त्याआधी ग्रामीण जीवन म्हणजे कसं एक रोमॅन्टिक चित्र होतं. निसर्गरम्य गाव, हिरवीगार शेतं, सण उत्सव आणि भोळीभाबडी माणसं. हो, एक प्रकारचं आदर्श चित्र. अगदी. पण माणदेशी माणसांनी ते चित्र पुसून टाकलं आणि ग्रामीण जीवन म्हणजे संघर्ष, दारिद्र्य आणि व्यवस्थेकडून होणाऱ्या उपेक्षेने भरलेलं वास्तव आहे हे ठळकपणे कोणतीही कलाकुसर न करता समोर आणलं. नंतरच्या अनेक ग्रामीण लेखकांवर माडगूळकरांच्या या अलिप्त शैलीचा, त्या नेमक्या भाषेचा आणि वास्तवादी चित्रणाचा खोलवर प्रभाव पडलेला दिसतो. पण इथे एक महत्वाचा प्रश्न येतो. तो काळ वेगळा होता. आज जग खूप बदललंय. हो. माणदेशातही रस्ते पोचलेत, मोबाईल आलेत, सरकारी योजना आहेत. मग आजच्या काळात हे पुस्तक कालबाह्य म्हणजे आउटडेटेड वाटतं का, की आजही ते तितकंच महत्वाचं आहे? हा खूप स्वाभाविक आणि खरा प्रश्न आहे. वरवर पाहता असं वाटू शकतं की आता परिस्थिती बदललीये, पण याचं उत्तर अजिबात नाही असं आहे. खरंच? हो. कारण स्वरूप बदललं असेल, पण या पुस्तकात मांडलेल्या मूळ समस्या आजही तशाच अस्तित्वात आहेत. दुष्काळ, स्थलांतर, असुरक्षित रोजगार आणि सामाजिक विषमता ह्या गोष्टी आजही आपल्या समाजाचा भाग आहेत. हे जरा उदाहरण देऊन सोपं करून सांगता येईल का? म्हणजे तेव्हाच्या संघर्षाचं आजच्या काळातलं रूप कसं दिसेल? नक्कीच. तेव्हाचा माणदेशी माणूस पोटासाठी मुंबई पुण्याला जायचा, आजचाही जातो. बरोबर. तेव्हा तो गिरणीत किंवा बांधकाम साईटवर काम करायचा. आज तो कदाचित एखाद्या ॲप बेस्ड डिलिव्हरी कंपनीत गिग वर्कर म्हणून किंवा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असेल. कामाचं स्वरूप बदललं, पण जगण्यातील असुरक्षितता, रोजंदारीवर जगणं आणि उद्याची चिंता हा जो संघर्षाचा गाभा आहे तो फारसा बदललेला नाही. खरंय. त्यामुळे हे पुस्तक केवळ एका विशिष्ट काळाचा ऐतिहासिक दस्तऐवज न राहता एक समकालीन आरसा ठरतं. ते आपल्याला दाखवतं की वरवर कितीही बदल झाले तरी माणसाच्या जगण्याच्या मुळातल्या समस्या किती खोलवर रुजलेल्या आहेत. म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार आपण असा काढू शकतो
की हे पुस्तक केवळ माणदेशातील लोकांबद्दल नाही, नाही. तर ते माणसाच्या मूळ प्रवृत्तीबद्दल आणि त्याच्या सहनशीलतेबद्दल आहे. अगदी. या पुस्तकाचा तात्विक आशय तोच आहे की माणूस हा परिस्थितीने घडतो. त्याची नैतिकता, त्याची शांतता, त्याचा गोष्टी स्वीकारण्याचा स्वभाव ही त्याची कमजोरी नाही. नाही. तर ती त्यानं जगण्यासाठी शोधून काढलेली एक शहाणपणाची रणनीती आहे. मांडेशी माणसं आपल्याला अस्वस्थ करतात कारण ती आपल्या मनातल्या नायकाच्या चौकटीत बसत नाहीत. पण ती आपल्याला प्रामाणिकपणे वास्तव दाखवतात. हे पुस्तक म्हणजे एका प्रदेशाचा आत्मा आहे, एका समाजाचं मूक दुःख आहे आणि माणसाच्या सहनशक्तीचा एक कालातीत दस्तऐवज आहे. खरंय. व्यंकटेश माडगुळकरांनी या पुस्तकातून आपल्याला माणसांकडे अधिक संवेदनशीलतेने, निष्पक्षपातीपणे आणि अधिक खोलवर पाहण्याची दृष्टी दिली. या पुस्तकावर अशी सविस्तर चर्चा केल्यामुळं त्याचे अनेक पैलू नव्याने उलगडले. आणि जर प्रेक्षकांना अशाच प्रकारे पुस्तकांच्या गहिरे जायला, त्यांचं विश्लेषण ऐकायला आवडत असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या चर्चेच्या शेवटी एक अंतिम विचार मनात येतो. सांगा. हे पुस्तक आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावतं. इथली माणसं परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करत नाहीत, तर परिस्थिती टिकून राहण्यासाठी संघर्ष करतात. जेव्हा संपूर्ण व्यवस्था बदलण्याची ताकद तुमच्यात नसते, तेव्हा त्या परिस्थितीत केवळ तग धरून राहणे, हार न मानता टिकून राहणे, हे सुद्धा एक प्रकारचं बंड असू शकतं का? वा. हा प्रश्न हे पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या मनात सोडून जातं. अप्रतिम. या विचारासोबतच आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल, तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.